कृष्ण हरि ओम राम कृष्ण हरि ओम राम। श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। श्री ज्ञानदेव वंदन। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत। स्मरणतयाचे होता साचे चित्ती हर्ष नमावे, म्हणून वाटते पुन्हा पुन्हा ते पावन चरण नमावे। अनन्य भावे शरण रिघावे अहंकार सांडून, जणी टाकावी तयावरुनिया काया कुरवंडून। आणि पहावे नितांत सुंदर तेजोमय ते रूप, सहज साधनी नित्य रंगुनी व्हावे मग तद्रूप। ज्ञानेशाला नमिता झाला श्री सद्गुरुला तोष, वरद हस्तमस्तकी ठेऊनी देई मज आदेश। श्री ज्ञानेश्वरी गौरव। श्री ज्ञानेश्वरी अमृतगंगा, बहुत सुकृते लाभली जगा। पावन करी अंतरंगा, अंग प्रत्यंगा जीवाचिया। भक्तिभावे करिता स्नान, निर्मल होय अंतःकरण। जीवासी परम समाधान, साक्षात दर्शन श्री शिवाचे। जीवा शिवाची होता भेटी, मावळोनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी। प्रकटे सोहम भाव प्रतीती, उरे शेवटी ज्ञप्ती मात्र। स्वामी स्वरूपानंद वंदन। नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा। आदिनाथ सिद्ध पुरुष तो स्वरूपानंद परमात्मा। चित्ती स्मरता वाचे वदता स्वामी स्वरूपानंद। आनंदाच्या उसळती लाटा होई परमानंद। परमदयाळा परमकृपाळा परमशांत स्नेहाळा। प्रियं वद कुळी अवतरे पावसी कैवल्याचा पुतळा। अहंकार सांडुनी धरावे पावन श्री गुरुचरण। श्री गुरुवरुनी टाकावी की काया कुरवंडून। नयन मनोहर स्वरूप सुंदर वारंवार पहावे। श्री गुरुनामी नित्य अंतरी निशिदिनी रंगुनी जावे। जसे अलंकापूर तसे ते पावस भूवैकुंठ। सोहम भावनांद तो तिथे स्वरूप शांती दूत। स्वरूपानंदा नमिता झाला प्रसन्न नारायण। प्रसन्न होता प्रसन्न चित्ता प्रसन्नता संपूर्ण। नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा। आदिनाथ सिद्ध पुरुष तो स्वरूपानंद परमात्मा। ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम नमः श्री परमहंसास्वादित चरणकमल चिन्मकरन्दाय भक्तजनमानस निवासाय श्रीरामचन्द्राय नमामि सद्गुरुं शान्तम् सच्चिदानंद विग्रहम् पूर्णब्रह्म परानंद मीशमानंदी वल्लभम्। ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांतिः शांतिः शांतिः। अकारण करुणावरुणालय भगवंताच्या असीम कृपेने साधकांचे मैबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत सम्राट विश्वमौली ज्ञानोबा रायांचं वाङ्मयीन अपत्य ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं
यथामती चिंतन करण्याकरता आपण उपस्थित झालेलो आहोत आणि 7व्या अध्यायापासून पुढे आपल्याला चिंतन करायचं आहे. कालपर्यंत आपला 6वा अध्याय पूर्ण झालेला आहे. या 6व्या अध्यायाचं थोडस सिंहावलोकन करून आपण पुढे जाणार आहोत. 6वा अध्याय हा अत्यंत महत्वाचा अध्याय मानला गेला. किंबहुना आपण टीकेमध्ये असं पाहून आलो की संपूर्ण गीतेचं सार 6वा अध्याय आहे. या 6व्या अध्यायामध्ये 3 प्रकारचे योग विशेष रीतीने सांगितले. एक ध्यान योग, दुसरा हठ योग आणि तिसरा साम्य योग. या 6व्या अध्यायाला पहिले प्रस्तावना दिलेली आहे. या 6व्या अध्यायाचा आरंभ संजयांच्या भाषणापासून झालेला आहे. आता संजयाचं हे भाषण मूळ गीतेत नाही, पण ज्ञानोबारायांनी मात्र ते उपक्रमामध्ये घातलं आहे. म्हणून माऊलींनी एक ठिकाणी असं म्हटलेलं आहे की माझी ज्ञानेश्वरी ही गीतेवरील टीका आहे, ही गोष्ट मान्य आहे. परंतु या ज्ञानेश्वरीतनं गीता जरी बाजूला ठेवली तरी देखील ज्ञानेश्वरी हा स्वतंत्र ग्रंथ म्हणून आहेच. इतके या टीकेचं वैशिष्ट्य आहे. बऱ्याच ठिकाणी त्या व्यक्तीच्या मुखामध्ये मूळ गीतेमध्ये नसलेले संवाद, नसलेले विचार देखील समजण्याकरता आणि साधकांची जिज्ञासा परिपूर्ण होण्याकरता माऊलींनी ते व्यक्त करून दाखवलेले आहेत आणि यामुळे ते संबंध लागण्याकरता सोपे गेलेले आहे. त्याप्रमाणे या 6व्या अध्यायाच्या आरंभाला गीतेमध्ये कुठेही संजय उवाच म्हणून एखादा श्लोक दिलेला नाहीये, परंतु माऊलींनी मात्र उपक्रमामध्ये ते संजयाचे भाषण घातलंय आणि ते भाषण घालण्याचा उद्देश असा की संजयाला परमार्थाची जिज्ञासा आहेच आणि धृतराष्ट्र हा पुत्रस्नेहाने मोहित झालेला आहे आणि त्यामुळे तो धृतराष्ट्र संजयाचा अपेक्षा भंग करीत होता. संजयाला तत्वज्ञानाच्या संबंधाने आपल्याला आणखी ऐकायला मिळावं ही अपेक्षा होती. तर धृतराष्ट्र मला ते सांगू नको, घडतंय काय, अर्जुन युद्धापासून परावृत्त होत आहे की नाही, कौरवांची सरशी होत आहे की नाही, या संबंधाने सांग, असं बोलून त्या संजयाचा अपेक्षा भंग करत होता. म्हणून संजय म्हणाला की धृतराष्ट्रा, तोची अभिप्रावो अवधारे जो कृष्ण सांगती जो. म्हणजे भगवान श्री कृष्ण जे सांगत आहेत त्याचा अर्थ, त्याचा अभिप्राय तो अंतःकरणाने धारण करायला हवा. त्यामध्ये सर्वांचं कल्याण आहे. परंतु धृतराष्ट्र मात्र त्यावरती बोलतात, हे न पुसो तू ते. म्हणजे आम्ही काही तुला हे विचारत नाहीये, भगवान कृष्ण अर्जुनाला काय सांगतायत, काय तत्वज्ञानाचा उपदेश करतायत, त्याला युद्धाकरता पुन्हा प्रवृत्त कसं करतायत किंवा काय योग सांगतायत हे मी तुला विचारतच नाहीये. आणि या गोष्टीवरून आपल्याला असं लक्षात येतं की परमार्थाचा श्रोता हा अत्यंत अंतरंग असला पाहिजे. माऊलींनी या 6व्या अध्यायाच्या उपक्रमामध्ये हा निष्कर्ष आपल्याला दाखवलाय असं आपल्याला म्हणता येईल. पुढे भगवंताने अर्जुनाला असं सांगितलंय की ध्यान योगी
आणि सर्व संकल्पांचा त्याग करणारा संन्यासी, हे दोघही फलतः एकच आहे. जो निष्काम कर्माचा त्याग करतो त्याला कधीही योग सुख प्राप्त होत नाही. बघा, संकल्पाचा त्याग मान्य आहे, पण कर्माचा त्याग मात्र मान्य नाही आहे. आणि तसंच योगा करता चतुर्थाश्रम स्वरूप असलेला संन्यास घ्यावाच लागतो असंही नाहीये. गृहस्थाश्रम विहित कर्म टाकून संन्यास घेतला तरी त्या संन्यासामध्ये संन्यासाश्रम विहित असे अनेक कर्म आहेतच ना. म्हणजे कर्मांचा जो विक्षेप आहे तो गृहस्थाश्रम असो अथवा संन्यासाश्रम असो, दोन्ही आश्रमामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये सारखाच आहे. आणि यामुळे माऊलींचं असं मत आहे की अग्निसेवा न सोडता वर्णाश्रम विहित असलेल्या कर्मांची मर्यादा न ओलांडता गृहस्थाश्रमामध्ये राहून देखील ध्यान योग सुखाची प्राप्ती करता येते, ध्यान योग सुख मिळवता येतं. बर, मग पुढे असं सांगतात की जो ध्यान योगावर आरूढ होण्याची इच्छा करतो त्याने सर्वप्रथम निष्काम कर्म करीत जावं आणि कर्माने चित्तशुद्धी झाल्यानंतर तो साधक यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी या एक एक योगांगाच्या भूमिकेला क्रमाने प्राप्त होतो आणि त्यालाच योगारूढ असं म्हणतात. त्या भूमिकांना तो प्राप्त झाला, भूमिका संपन्न झाला की त्याला योगारूढ असं म्हटलं जातं. आता बघा, यामध्ये जे काही अष्टांग सांगितलेले आहेत या अष्टांगाचा परिचय आपण 6व्या अध्यायाचं मूळ चिंतन करत असताना करून आलेलो. पुढे असं सांगतात की या साधन क्रमाला ध्यान योग असं म्हटलेलं आहे. विख्यात योगविद्या श्री पतंजलीने देखील आपल्या योगसूत्रामध्ये याच ध्यान योगाचं यम नियमादी साधनांच्या रूपानं आणि क्रमानं निरूपण केलेलं आहे. माऊलींनी हा जो ध्यान योग आहे हा थोडक्यात संपवला. जे यम नियम आसन इत्यादींच्या त्या अष्टांग योगाच्या वर्णनाकरता फार ओव्या खर्च केल्या नाही. पण हा जो ध्यान योग आहे या ध्यान योगाच्या अनुष्ठानाकरता वनात राहावं लागतं किंवा निगूढ मठ किंवा शिवालय असावं लागतं असं कोणताही आग्रह नाही. तर तो जो आग्रह आहे तो आग्रह हठयोगा करता म्हणून सांगितलेला आहे. कारण की हठयोगामध्ये ज्या योगाने ज्या कारणांमुळे चित्ताचं चांचल्य निर्माण होतं असं जवळ काहीही असलेलं खपत नाही. ध्यानयोगामध्ये असेल तरी चालू शकेल, अर्थात म्हणजे असावंच असाही नियम नाही, परंतु तेवढी प्रतिकूलता ध्यानयोगात नाही. हठयोगामध्ये मात्र अजिबात चालत नाही. ध्यानयोग हा हठयोगापेक्षा सोपा आहे आणि यामुळे गृहस्थाश्रमामध्ये राहून पण अग्निसेवा सोडता कर्माची रेखा न ओलांडता त्या ध्यान योगाचं सुख आपल्याला मिळवता येतं. माऊलीने हा विचार स्पष्ट रीतीने सांगितला. पुढे सांगतात की कर्माने ध्यान, ध्यानाने ज्ञान
हे ज्याला प्राप्त झालेलं आहे त्याची लक्षणं व त्याची अवस्था ही फारच उत्कृष्ट असते. त्याच्या ठिकाणी कर्म, समाधी आणि ज्ञान यांचा संगम झाल्यामुळे त्यांच्या इंद्रियांच्या घरी विषयांची येरझार नसते आणि तो आत्मज्ञानरूपी देवालयाच्या ओवरीमध्ये वृत्तीशून्य अवस्थेमध्ये खुशाल झोपलेला असतो. मग त्यांच्या अंगाला सुख दुःख जरी झपाटली तरी त्याचं मन जाग होत नाही आणि कर्म करूनही त्याला फलाची इच्छा नसते. असा जो असतो तो योगारूढ पुरुष असतो, असा विचार व्यक्त केलेला आहे. म्हणजे योगारूढाचं लक्षण या ठिकाणी व्यक्त केलं. आणि यानंतर अर्जुनाने भगवंताला प्रश्न केला की देवा, ही योगारूढाची अवस्था ऐकून मला फार आश्चर्य वाटलं, पण त्या साधकाला ही अवस्था कोण देतो? तर या प्रश्नावरती भगवान हसून म्हणाले की अरे, अद्वैतामध्ये कुणी कुणाला काही द्यायचं असतं. ज्या ठिकाणी द्वैत आहे त्या ठिकाणी आदान प्रदान हे घडण्याची संभावना आहे, परंतु ज्या ठिकाणी अद्वैत आहे, एकमेवा द्वितीयम ब्रह्म अशी ज्या ठिकाणी स्थिती आहे त्या ठिकाणी कोण कुणाला काय देईल? म्हणून जीव जेव्हा भ्रमाच्या शय्येवर बलवान अशा अविद्येच्या योगाने झोपी जातो तेव्हा त्याला हे जन्म मरणाचं स्वप्न पडत असतं. आणि जेव्हा त्याला गुरुकृपेने ज्ञानाची जागृती प्राप्त होते तेव्हा हे जगतच मिथ्या आहे असं त्यालाच कळतं. म्हणून ज्याचा देहावर अहंकार तोच बद्ध आहे आणि विचाराने तो अहंकार टाकला तर तोच मुक्त होतो. म्हणून जीवाने आपल्या कर्तव्याविषयी आणि स्वरूपाविषयी शुकतालीय न्यायाने भ्रम वाढवला तर त्याचा तोच शत्रू होतो आणि विचार वाढवला तर त्याचा तोच मित्र होतो. आपण त्या पोपटाची गोष्ट पाहून आलेलो आहोत. ज्याप्रमाणे तो पोपट स्वतःचा वैरी झाला, तद्वत जर आपण भ्रम वाढवला तर आपणच आपले शत्रू आहोत आणि विचार वाढवला तर आपणच आपले मित्र आहोत. बर, ज्याने अंतःकरण जिंकले, काम नष्ट केला, त्याला परमात्मा दूर नाही. अर्थात परमात्मा प्राप्ती करता केवळ आपल्या मनावरती विजय प्राप्त होणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि काम या शब्दाचा अर्थ आहे इच्छा, वासना, संकल्प हे नष्ट करणं गरजेचे आहे. आणि मग ज्याला परमात्मा साक्षात्कार झालाय तो योगीश्वर विवेकी पुरुषाला मान अपमानादी द्वंद्वामध्ये यामध्ये देखील परमात्म्याची प्रतीती असते. आत्मसाक्षात्कार एकदा संपन्न झाला की मग मान अपमान इत्यादी जे काही अनेक प्रकारचे द्वंद्व आहेत त्यामध्ये देखील त्याला परमात्म्याचीच प्रतीती पाहायला मिळते. आणि असा तो जितेंद्रिय योगयुक्त पुरुष या शरीरानेच परब्रह्माच्या योग्यतेचा असतो. म्हणून आपण ते विचार पाहून आलो होतो. तुकिता तुलनेची ब्रह्म तुकासे आले, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. मग असा जो तो परब्रह्म स्वरूपतेला अथवा योग्यतेला प्राप्त झालेला महापुरुष असतो, तो सुहृद, मित्र इत्यादी जे काही आपण अनेक प्रकार पाहिले तर विश्वातील विविध स्वभावांच्या माणसांविषयी तो समबुद्धीचा असतो. म्हणून जगातील नानात्वात तो एकत्व पाहतो. आणि अशी योग निष्पन्नाचे लक्षण भगवान श्री कृष्णांनी अर्जुनाला मोठ्या उत्साहाने सांगितली. आणि
हे सांगण्याचं कारण की भगवंताचं अर्जुनाच्या विषयी निस्सीम प्रेम होतं. पुढे भगवान श्रीकृष्णांना अर्जुनाला ब्रह्मविद्या सांगायची होती, परंतु ती ब्रह्मविद्या व्यावहारिक द्वैत राखून सांगायची होती. कारण द्वैत जर नष्ट झालं तर संवाद कुणी कुणाशी करावा, अशी भगवंतापुढे एक प्रेमळ अडचण निर्माण झालेली होती. म्हणून कोणत्याही साधकाची सहज दृष्टी लागेल, म्हणजे दृष्ट लागेल इतकं प्रेम भगवंताचं अर्जुनावर होतं. आणि या श्रीकृष्ण प्रेमाचं रसभरीत वर्णन देखील माऊलींनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि यानंतर अर्जुनाने भगवंताला प्रश्न केला की मी योगाभ्यासाने ब्रह्म होऊ शकेल का, आणि तो योगाचा अभ्यास कसा करावा. अर्थात बघा, या ठिकाणी देखील ज्ञानेश्वरीचा विस्तार आपल्याला पाहायला मिळतो. आपण मूळ श्लोक जर पाहिले तर मूळ गीतेमध्ये हा प्रश्न नाही, परंतु ज्ञानोबारायांनी पुढच्या विषयाची संगती जुळवण्याकरता हा प्रश्न उपस्थित करून मग पुढे त्याचं उत्तर केलेलं आहे. मग हा जो प्रश्न विचारला की योगाभ्यासाने मी ब्रह्म होऊ शकेल का, एक, आणि योगाचा अभ्यास कसा करावा, तर या प्रश्नाच्या उत्तराकरता म्हणून भगवंतांनी सांगितलंय की हा योग प्रवृत्तीतूनच निवृत्तीचं फळ देणार आहे. म्हणून सुरुवातीला क्रिया आणि नंतर समाधी असं या योगाचं स्वरूप आहे. या मार्गामध्ये आरंभाला तर साधकाकडनं क्रियाच घडल्या जातात, परंतु हळूहळू तो नैष्कर्म्य या स्थितीला प्राप्त होतो, समाधी पर्यंत तो पोहोचतो. आणि असा जो हा योग मार्ग आहे, त्या योग मार्गाचे भगवान शंकर अद्यापही यात्रेकरू आहेत असा विचार मांडलाय. बर, हा जो काही योग आहे याला कुंडलिनी योग असं म्हटलं गेलेलं आहे. किंबहुना पंथराज कुंडलिनी योग असं देखील याचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. अनेक ज्ञानेश्वरीच्या विद्वानांनी या मार्गाला पंथराज म्हणजे मार्गातील श्रेष्ठ मार्ग असं म्हटलेलं आहे. मग या कुंडलिनी योगा करता एकांत वन असावं, त्या ठिकाणी मनुष्याची वर्दळ तर नसावीच, पण पशु पक्ष्यांचाही किलकिलाट नसावा, फळांची समृद्धी आणि ठिकठिकाणी स्वच्छ पाण्याचे झरे असलेली संत भूमी, मठ, शिवालय यापैकी कोणतं तरी एक स्थान बघावं आणि त्या सपाट जागेवरती दर्भ अंथरावेत. त्या दर्भांवरती धूत वस्त्र आणि यानंतर मृगाजीन अंथरावं आणि त्यावर एकाग्र चित्ताने सद्गुरु स्मरण करून डाव्या पायाच्या टाचेचा उत्तर भाग हा शिवणीमध्ये दाबून ठेवावा, उजवा पाय हा डाव्या मांडीवर ठेवावा. असा हा वज्रासनाचा पहिला प्रयोग जो आहे तो सिद्ध करावा. यानंतर नासाग्र दृष्टी करावी, हनुवटी ही कंठाच्या खळग्यात बसवावी आणि या योगाने अपानाचा मार्ग बंद होऊन तो अपान वायू वरती मणिपूर चक्राकडे वळतो. तेव्हा या आसनाच्या उष्णतेने आणि अपान वायूच्या धक्क्याने अशी मध्ये कैचित सापडलेली नाभिस्थानी असलेली 3.5 वेटोळे असलेली विद्युल्लतेप्रमाणे तेजस्वी असलेली जी कुंडलिनी नावाची शक्ती आहे ती जागृत होते आणि ती सर्व शरीराचा धांडोळा घेऊन या शरीरातील मांस, रुधिर आदी भाग आपल्या तेजाने नष्ट करते. प्राणायामाच्या योगाने मग शरीरातील प्राणादी नवविध वायूंचा व्यापार बंद पडतो. आपण एकंदरीत
मुख्य प्राण वायू आणि पंच उपप्राण म्हणजे 5 धनंजय इत्यादी वायू असे पाहून आलेलो आहोत. मग यापैकी अपान वायू जो आहे तो तर वरती आलेला आहे. उर्वरित जे 9 वायू आहेत त्यांचा व्यापार बंद पडतो. इडा पिंगला या 2 नाड्या एक होतात आणि मग ब्रह्म रुद्र विष्णू नावाच्या 3 गाठी ह्या सुटल्या जातात त्या हृदयाच्या ठिकाणी. म्हणून उपनिषदांनी चिंतन केलं बघा, भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते जास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. हृदय ग्रंथी छिन्न भिन्न होतात म्हणजे या ब्रह्मरुद्र विष्णू नावाच्या 3 गाठी सुटतात. मग 6 चक्रांचे पदर मोकळे होतात आणि ती कुंडलिनी सुषुम्ना नावाच्या मध्यम नाडीच्या पोकळीतून वर तोंड पसरून एक एक चक्राचा भेद करीत मस्तकात असलेल्या ब्रह्मरंध्रापर्यंत जेव्हा जाते तेव्हा तिच्या तोंडात 17वी कला म्हणजे चंद्रामृत पडतं आणि तेव्हा त्या योग्याचा कायकल्प होतो. कायकल्प होतो म्हणजे काय आहे तर लहान बालकवत पुन्हा त्याचं शरीर नवीनतेला प्राप्त होतं. किंबहुना साप जसा काही काळानंतर आपल्या शरीरावरची असलेली जीर्ण त्वचा टाकतो त्याला आपण कात असं म्हणतो. त्या सापाने कात टाकली की त्याला जसं नवचैतन्य प्राप्त होतं, एक चपळाई प्राप्त होते, त्याप्रमाणे या योगाच्या ठिकाणी देखील जे जीर्ण आहे ते परिसमाप्त होतं आणि नवीन सर्व त्याला प्राप्त होतात. त्यालाच कायकल्प असं म्हटलेलं आहे. योग दर्शनावरती केशव कृष्णाजी कोल्हटकर यांनी भरपूर लिखाण केलेलं आहे. तर त्यांनी या संबंधामध्ये फार विस्ताराने विचार त्या ठिकाणी मांडलेला आहे. आता तुम्ही या ठिकाणी मांडत नाही असो. आणि या कायकल्पाचं वर्णन माऊलींनी असं केलेलं आहे. होका जो शारदीची ने बोले चंद्रबिंब पाल्हेले का तेजची मूर्त बैसले आसनावरी तैसे शरीर होये जे वेळी कुंडलीने चंद्र पिये मग देहाकृती बिहे कृतांतुगा. मग अशा त्या महापुरुषाला साधकाला यम देखील घाबरतात. आणि असं माऊलींनी फार अगदी साहित्याच्या अंगाने या योग्याच्या शरीराचं वर्णन केलं. परंतु हे वर्णन कथा कादंबरी सारखं काल्पनिक नाही, तर योग्याला तसं होता पण येतं. आणि मग त्या योग्याला अणिमादी अष्टसिद्धी प्राप्त होतात. अणिमा अर्थात लहान होणे, महिमा अर्थात मोठं होणे, गरिमा याचा अर्थ आहे जड होणे, लघिमा याचा अर्थ कापसासारखं लहान होणे. आपण त्या एकंदरीत अष्टमहासिद्धी पाहून आलेलो आहोत. या अष्टमहासिद्धी देखील त्या कुंडलिनी योग साध्य करणाऱ्याला प्राप्त होतात. यानंतर ही कुंडलिनी सुषुम्नेच्या पोकळीतून हृदयापर्यंत येते आणि त्यावेळेला त्या योग्याला त्या ठिकाणी अनाहत नादाचा अनुभव होतो. पुढे त्या कुंडलिनीला केवळ प्राणरूपता प्राप्त होते आणि तेव्हा त्या योग्याला असंप्रज्ञात समाधीचा अनुभव येतो. समाधीमध्ये 2 प्रकार, संप्रज्ञात समाधी आणि असंप्रज्ञात समाधी. आणि या संप्रज्ञात समाधीमध्ये पुन्हा 4 प्रकार, सवितर्क, सविचार, सानंद आणि सास्मित. आपल्याला आत्ताच या समाधीच्या स्वरूपांकडे अधिक वळायचं नाहीये. आणि या संप्रज्ञात समाधी नंतर मग प्राप्त होणारी असंप्रज्ञात समाधी. संप्रज्ञात या शब्दाचा अर्थ करा सविकल्प
किंवा सबीज आणि असंप्रज्ञात म्हणजे निर्विकल्प आणि निर्बीज समाधी. त्या योग्याला असंप्रज्ञात समाधीचा अनुभव येतो आणि त्या अवस्थेत अनाहत नाद, ओंकार, शरीरातल्या 16 कला म्हणजे 16 कला, आपण त्या 16 कला कोणत्या कोणत्या आहेत पाहून आलो आहोत, आणि कुंडलिनी यापैकी काहीच राहत नाही आणि सर्व महाभूतांची आटणी होते. आणि मग असा हा देहानेच देहातील पंचमहाभूतांची आटणी करणारा योग मार्ग हा आदिनाथ शंकरांच्या संप्रदायातील मुख्य रहस्य असून ते मत्स्येंद्रनाथाच्या रूपाने महाविष्णूने अवतार घेऊन सर्व जगाला सांगितलेलं आहे. ही परंपरा देखील फार गमतीशीर आहे. एक वेळेला भगवान शंकर हे वक्ते असतात, गुरु असतात, तर भगवान महाविष्णू त्यांचे शिष्य असतात. दुसऱ्या वेळेला ते भगवान महाविष्णू गुरु असतात, तर भगवान शंकर शिष्य असतात. अशी ही परंपरा आहे. त्या दोघांमध्येच एक गुरु दुसरा शिष्य, जो शिष्य तोच गुरु, पुन्हा गुरु शिष्य असा होतो. आपण थोडस बघा कशी परंपरा आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मत्स्येंद्र तयाचा मुख्य शिष्य. आदिनाथ शब्दाचा अर्थ भगवान शंकर, हे सर्वांचे गुरु आहेत. तर त्यांचे मुख्य शिष्य कोण आहे? मत्स्येंद्रनाथ, हे भगवान महाविष्णूंचे स्वरूप आहे. याविषयी असं सांगितलं जातं की माता पार्वतीने भगवान शंकरांना या आत्मतत्वाविषयी काही प्रश्न विचारले. तर त्यावेळेला भगवान शंकरांनी सांगितलं, ठीक आहे, परंतु हे तत्वज्ञान तुला या ठिकाणी मला सांगता येणार नाही, याकरता एकांत असला पाहिजे. आणि म्हणून क्षीरसिंधूच्या परिसरी शक्तीची या कर्णकुहरी असं माऊलींनी म्हटलेलं आहे. क्षीरसिंधूच्या परिसरामध्ये भगवान शंकर माता पार्वतीला घेऊन आले आणि त्या ठिकाणी माता पार्वतीला या तत्वज्ञानाचा उपदेश करण्याला आरंभ केला. तर भगवान महाविष्णूंनी विचार केला, असं दिव्य तत्वज्ञान हे पुन्हा आपल्याला श्रवण करायला मिळणार नाही. म्हणून या क्षीरसिंधू मध्ये भगवान महाविष्णूंनी माशाचं रूप घेऊन ते श्रवण केलं. हेच असलेले मत्स्येंद्रनाथ आहे. पुढे मत्स्येंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष ओळला गहिणी प्रती. आता मत्स्येंद्रनाथ हे भगवान महाविष्णू आहेत की नाही? मग या महाविष्णूंकडनं हेच तत्वज्ञान पुन्हा श्रवण करण्याकरता भगवान शंकरच गोरक्ष स्वरूपामध्ये आले. गोरक्षनाथ हे भगवान शंकर झाले. तर पुन्हा गोरक्ष ओळला गहिणी प्रती म्हणजे गहिनीनाथ हे भगवान महाविष्णू आहेत. गहिनीनाथ भगवान महाविष्णू झाले तर गहिणी प्रसादे निवृत्ती दातार, निवृत्तीनाथ महाराज हे पुन्हा भगवान शंकर आहेत. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार असं चिंतन दिलेलं आहे. आणि ज्या वेळेला भगवान शंकर हे निवृत्तीनाथ महाराजाने शिष्य झाले, त्यावेळेला त्यांच्याकडनं पुन्हा श्रवण करण्याकरता महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर भगवान महाविष्णू हेच ज्ञानोबरायांच्या स्वरूपाने आलेले आहे. म्हणजे अशी एकंदरीत जी आहे ही नाथ संप्रदायाची परंपरा आहे की ज्यामध्ये भगवान शंकर आणि भगवान महाविष्णू हे परस्परांचे गुरु शिष्य अशी परंपरा चालत आलेली आहे. पुढे माऊली असं म्हणतात की या योगाचे काहीच ग्राहक श्रोते असण्याची शक्यता आहे आणि म्हणून मी हा योग स्पष्ट करून सांगितलाय. माऊलींपर्यंत हे तत्वज्ञान गूढ रहस्य एक गुरु एक शिष्य अशा स्वरूपामध्ये आलेलं होतं. परंतु माऊलींनी मात्र सद्गुरू श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांच्या अनुमतीने आज्ञेने हे सर्वांकरता मुक्त हस्ताने वितरण केलंय. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले राम जनार्दनी पै टकची ठेविले. ते गुह्य होतं ते
ते माऊलींनी प्रगट करून सांगितलेलं आहे. म्हणून माऊली म्हणतात की तोच योग मी स्पष्ट करून सांगितला. आणि या एकंदरीत चिंतनावरनं ध्यान योगापेक्षाही हठयोग हा वरच्या भूमिकेचा असल्यामुळे माऊलींना हा हठयोग अधिक प्रिय आहे. आणि म्हणून पुढे काही प्रसंगाने याच योगाचा माऊलींनी विशेष उल्लेख केलेला आहे. क्वचित काही ठिकाणी ध्यान योगाचा पण उल्लेख केलेला आहे. बरं, आता या योगामध्ये जे सुख आहे ते कसं आहे तर अनिर्वाच्य सुख आहे असा विचार मांडलाय. मग या हठयोगाच्या साधने करता आहार, विहार, क्रिया, जागृती, निद्रा इत्यादी देहधर्म जे आहेत हे नियमित असावे लागतात. त्या वाचून हा योग साध्य होत नाही. आणि हा योग साध्य झाला तर या योगात दुःखाची जाणीवच होत नाही. बरं, हा योग अद्वैत प्रधान आहे आणि हा हळूहळू साधावा लागतो आणि तो अभ्यासाने साध्य होऊ शकतो. इथपर्यंत माऊलींनी या पंथराज कुंडलिनी योगाचं वर्णन आपल्याला करून सांगितलेलं आहे. यानंतर 6व्या अध्यायामध्ये येणारा दुसरा महत्वाचा योग जो आहे तो म्हणजे साम्य योग आहे. त्याचा विचार करत असताना माऊली म्हणतात की गुरुकृपेने ज्यांना ब्रह्माचं आत्मत्वाने ज्ञान झालंय त्यांना सर्व भूतांमध्ये ब्रह्मदर्शन होतं आणि सर्व भूतांना ते आपल्या आत्म्याप्रमाणे पाहतात. म्हणून अर्जुना याच साम्य योगाची उपासना कर असं भगवान शेवटी बोलले आहेत. आणि याचं कारण असं की साम्ययोग म्हणजे चालती बोलती ब्रह्मसमाधी आहे. विश्व पाहून देखील या ब्रह्मसाम्याची समाधी मोडत नाही. म्हणून ते चोखोबारायांनी म्हटलेलं आहे बघा, चालता बोलता न मोडे समाधी. चालता बोलताना व्यवहार करत असताना देखील त्याची समाधी मोडत नाही, अखंड समाधीला तो प्राप्त झालेला असतो. आता हे ऐकल्यानंतर अर्जुनाने प्रश्न केला होता की देवा तुम्ही आमच्यावर कृपा करून ध्यान योग 1, कुंडलिनी योग 2 आणि साम्य योग 3 सांगितलं खरा, परंतु मन मात्र चंचल असल्यामुळे यापैकी कोणताही योग साध्य होईलच याची शाश्वती देता येत नाही. मग चंचल असलेलं जे मन आहे ते एकाग्र कसं करता येईल असा प्रश्न विचारलेला आहे. तर यावर भगवंताने उत्तर दिलेलं आहे, अभ्यास आणि वैराग्य या जोड साधनांनी मनाचा निग्रह होऊ शकतो. अभ्यासेन तो कौंतेय वैराग्येन च गृह्यते. आणि भगवान म्हणतात की जर कोणत्याच उपायाने मनाचा निग्रह झाला नसता तर शास्त्राने जी योग साधने सांगितली आहेत त्यांना वैयर्थ आलं नसतं काय, ती व्यर्थ झाली असती. जगदीशजी तुमचा माईक म्यूट झालाय. आला आवाज? आला आला. हो आला आला. ठीक ठीक. तर अर्जुन यावरती म्हणाला की देवा आम्हाला आता योग परिचय तर झालाय, पण आणखी एक शंका अशी आहे, ती निवृत्त करण्याकरता तुझ्यापासून कोणी समर्थ नाही. आणि ती शंका अशी आहे की मोक्ष सिद्धीपर्यंत न पोहोचता साधन करता करताच जर एखाद्या साधकाचा आयुष्य भानू असताना गेला तर त्याला गती कोणती प्राप्त होते. तर यावर भगवंताने दिलेलं उत्तर असं आहे की ज्याला मोक्ष सुखाविषयी आस्था आहे त्याला मोक्षाशिवाय दुसरी गती नाही.
पण त्याला काही काळ लागतो. तो साधक मरणोत्तर काही दिवस स्वर्गामध्ये राहतो, पण त्याला स्वर्गातील भोग आवडत नाहीत आणि पुढे तो जे कुळधर्माचे माहेर आहेत, जिथे नीतीचा मार्ग आहे, जिथे सत्याने पवित्र भाषण केलं जातं, ज्या कुळातील वेद हेच जागृत दैवत आहे, त्या पवित्र कुळामध्ये जन्माला येतो किंवा श्रीमंताच्या कुळामध्ये जन्माला येतो किंवा योग साधक असलेल्या योग्यांच्याच कुळात जन्माला येतो आणि त्याला उपजतच विवेक, वैराग्य, सिद्ध प्रज्ञा ही प्राप्त होते आणि या पूर्व देहातील अभ्यासानेच तो मोक्ष सिद्धीला प्राप्त होतो. श्रीमद भागवत ग्रंथामध्ये याकरता म्हणून जड भरत राजाचं चरित्र सांगितलं गेलेलं आहे. सिद्धांत असं मांडला गेलेला आहे की कितीही संसार केला तरी तो संसार आपल्याला उपयोगाला येत नाही, परंतु केलेली पारमार्थिक साधना ही कधीही व्यर्थ जात नाही. त्या साधनेचा आपल्याला उपयोग हा होतच असतो. जडभरतांचं जर आपण चरित्र पाहिलं तर सर्वसंग परित्याग करून गंडकी नदीच्या तीरावरती पुलहाश्रमामध्ये ते निवास करत होते, परंतु दैववशामध्ये एक हरणाच्या पाडसाचा त्यांना संग घडला. गीतेने मागे सांगितलेलं आहे, संगात संजायते कामः, कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवति सम्मोहः, सम्मोहात स्मृती विभ्रमः, स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. अशी एक कारण परंपरा आपल्याला गीतेने सांगितलेलीच आहे. तर सर्व नाशाचं मुख्य कारण, मूळ हेतू जर काही असेल तर तो संग सांगितलेला आहे, संगती. या भरतांच्याही जीवनामध्ये संगती घडली. संगतीचा परिणाम त्यांच्या ठिकाणी त्या पाडसाची आसक्ती निर्माण झाली आणि या आसक्तीत पाडसाचं चिंतन करीत करीतच त्यांचा अंत झाला. परिणाम स्वरूपामध्ये पुढचा जन्म त्यांना हरणाचा प्राप्त झाला. परंतु पूर्वजन्मामध्ये केलेली जी काही साधना होती, त्या साधनेचा परिणाम असा झाला की पूर्वजन्म स्मृती त्यांच्या ठिकाणी राहिली. यामुळे त्यांनी या दुसऱ्या जन्मामध्ये संगती केली नाही, संघाला घाबरले. पुढे आपल्याला 15व्या अध्यायामध्ये येणार आहे, संसार वृक्षाला जर आपल्याला समूळ तोडायचं असेल तर त्याकरता उत्तम असलेलं शस्त्र कोणतं आहे तर असंग शस्त्र आहे. असंग शस्त्रेण दृढेन छित्वा, असं 15व्या अध्यायामध्ये पुढे आलेलं आहे. भरतांनी तो हरणाचा देह पात झाल्यानंतर त्यांना एका ब्राह्मण कुळामध्ये जन्म प्राप्त झाला, परंतु ब्राह्मण कुळामध्ये देखील त्यांनी पुन्हा नंतर संग केलाच नाही आणि अशा निसंग भावनेने राहून त्यांनी मोक्ष प्राप्त करून घेतलेला आहे. तर सांगण्याचं माझं तात्पर्य चाललेलं होतं की भरतांना 3 जन्म घ्यावे लागले, परंतु साधनेचा परिणाम असा होता की पूर्व जन्मातली स्मृती त्या ठिकाणी त्यांना प्राप्त होत राहिली. म्हणून उपनिषदांनी देखील असं चिंतन केलेलं आहे, पूर्वजन्मनी या विद्या, पूर्वजन्मनी यत् धनम, पूर्वजन्मनी या नारी, अग्रे धावती धावती. पूर्वजन्मामध्ये जी विद्या असते, जे धन असतं, अथवा जी स्त्री असते, हीच स्त्री, धन, विद्या ही उत्तर जन्मामध्ये, पुढील जन्मामध्ये आपल्या सोबत असते, असा विचार मांडलेला आहे. म्हणून हा जो योगी आहे, कदाचित त्याची योग साधना पूर्ण झाली नाही, तो योग भ्रष्ट झाला, तर तो पवित्र कुळामध्ये जन्माला येतो, श्रीमंताच्या कुळात जन्माला येतो, अथवा योग साधना करणाऱ्या योग्यांच्याच कुळात जन्माला येतो आणि पूर्व देहामध्ये अपूर्ण राहिलेली साधना या देहामध्ये पूर्ण करून तो मोक्ष सिद्धीला प्राप्त होतो. आणि म्हणून भगवंताने सांगितलंय की अर्जुना, तू योगी हो, कारण योगी हा सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे आणि तो योगी म्हणजे देवांचा देव आणि माझे सर्वस्व आहे, असं भगवंताने 6व्या अध्यायामध्ये आत्मसंयम योग नावाचा योग सांगितलेला आहे. आणि शेवटच्या भागामध्ये
7व्या अध्यायाकडे लक्ष देण्याविषयी श्रोत्यांना विनंती करून हा अध्याय संपवलेला आहे. आता या अध्यायाच्या संबंधाने काही प्रश्न देखील आलेले आहेत. आता योग भ्रष्ट होण्याची कारण काय, असा देखील प्रश्न आलेला आहे. यानंतर स्वामीजींनी 931 क्रमांकाच्या अभंगामध्ये असं वर्णन केलेलं आहे, सिद्धांत बीजाचा भरोनी ठेविला, मुळा उघडीला जाईल तो. तर या संबंधामध्ये सिद्धांत बीज म्हणजे नेमकं काय आहे, या संबंधामध्ये देखील प्रश्न आलेला आहे. यापूर्वी 4th अध्यायामध्ये किंग कर्म किम कर्म येथे कवयो पेत्र मोहिताहा, कर्म अकर्म आणि विकर्म यांच्या निश्चित व्याख्या काय आहेत, निश्चित अर्थ काय आहे, आणि कर्मामध्ये अकर्म पाहणं म्हणजे नेमकं काय, अकर्मामध्ये कर्म पाहणं म्हणजे नेमकं काय आहे. तर या संबंधामध्ये प्रश्न आलेला आहे. प्रश्न आल्यानंतर मला जरा आनंद वाटला, कारण की ज्या वेळेला खरोखरी माझे गुरुदेव असं सांगत असत की ज्या वेळेला काही कळतं त्यावेळेलाच प्रश्न निर्माण होत असतो, अन्यथा प्रश्न निर्माण होईल याची शाश्वती देखील नसते. तर अशी जी काही आलेली प्रश्न आहेत, तर या प्रश्नांकरता माझी एक अपेक्षा अशी आहे की आपली जी नित्याची प्रवचनं होत आहेत, तर या अभ्यासाच्या व्यतिरिक्त काळामध्ये प्रश्नाची व्याप्ती जशी असेल त्याप्रमाणे अर्धा तास 1 तास जे काही असेल, एक स्वतंत्र मी विचारपूर्वक मंथन करून त्या प्रश्नांचं उत्तर देईन, म्हणजे जेणेकरून ते अभ्यास पारायण देखील पुढे चालेल आणि तद व्यतिरिक्त अर्धा पाऊण तासामध्ये आलेल्या प्रश्नांचं उत्तरही दिलं जाईल. आता मी फक्त सिद्धांत बीज या संबंधामधलं वर्णन सांगतो आणि कर्म अकर्म विकर्म तसाच आता जो योग भ्रष्टाच्या संबंधाने प्रश्न आलेला आहे, तर या प्रश्नाचं उत्तर मी असं स्वतंत्र रेकॉर्ड करून पाठवीन. तसं मी माननीय श्री जयंतरावांना सांगितलंय 1-2-4 दिवसामध्ये मी हे पाठवतो म्हणून. सिद्धांत बीजाच्या संबंधामध्ये उपक्रम त्या विषयाचा असा आहे की भगवंताला अर्जुनाने विचारलेला जो प्रश्न आहे तो पाहून आनंद वाटला, कारण की भगवान जे बोलतात त्या बोलण्याचं यथार्थ प्रतिबिंब ग्रहण करणारा आरसाच जणू अर्जुन आहे असं त्यांना वाटतं. आरशामध्ये जसं बिंब असेल तसं प्रतिबिंब आपल्याला दर्शन घडतं. तद्वत आपण जे सांगत आहोत ते अर्जुनाला व्यवस्थित रीतीने कळतंय, हे भगवंताला लक्षात आल्यामुळे भगवानही प्रसन्न आहेत. आणि माऊली म्हणतात की अशा या समजुतीच्या हर्षानेच हर्षित झालेले भगवान श्रीकृष्ण यापुढे निरूपण करणार आहे. तर ते निरूपण जे आहे ते पुढच्या अध्यायामध्ये अर्थात 7व्या अध्यायामध्ये होणार आहे. तर ते निरूपण कसं असणार आहे या संबंधातलं हे चिंतन आहे. मूळ ज्ञानेश्वरीमध्ये 489 क्रमांकाची ती ओवी आहे आणि श्रीमद अभंग ज्ञानेश्वरीमध्ये 931 क्रमांकाचा तो अभंग आहे. ओवी अशी आहे, तो प्रसंगू आहे पुढा, जेथ शांत दिसेल उघडा, तो पाल विजेल मुडा, प्रमेय बीजाचा. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तो प्रसंग जो आहे तो पुढच्या अध्यायामध्ये सांगितला जाईल. कसा असेल तर जेथ शांत दिसेल उघडा. स्वामीजी म्हणाले जेथ प्रकटेल शांतरस, की ज्या ठिकाणी शांतरस हा उघडा दिसेल म्हणजे स्पष्ट रीतीने अभिव्यक्त होईल. आणि तो पाल विजेल मुडा प्रमेय बीजाचा, तो अध्याय रूपी मुडा तो मोकळा करून त्यातील प्रमेय बीजांची
श्रोत्यांच्या कानात पेरणी करून त्यांना अंकुरित करण्यात येईल. मुळा शब्दाचा अर्थ श्रीमद अभंग ज्ञानेश्वरीच्या परिशिष्टामध्ये असं दिलेलं आहे, कणगा किंवा बीजाचं साठवण. तर हा 7वा अध्याय म्हणजे काय आहे, तर पुढे जे काही विषय आहेत त्या विषयांचं जणू काही बीज आहे, म्हणून त्याला मुळा असं म्हटलेलं आहे. त्या बीजांची साठवण या अध्यायामध्ये केलेली आहे. तर ती साठवण मोकळी करून त्यामध्ये असलेले जे काही प्रमेय बीज आहे, प्रमेय या शब्दाचा अर्थ विषय असा होतो, आणि त्या विषयालाच स्वामीजींनी सिद्धांत बीज असं म्हटलेलं आहे. ज्याला माऊली प्रमेय बीज म्हणतात त्याला स्वामीजी सिद्धांत बीज म्हणतात. म्हणजे पुढे ज्ञानेश्वरीमध्ये, गीतेमध्ये जे जे काही विषय मांडले जाणार आहेत त्या विषयांचं मूळ आपल्याला या 7व्या अध्यायामध्ये पाहायला मिळणार आहे. मग अशी जी काही सिद्धांताची बीज आहेत ते बीज या 7व्या अध्यायाचं निरूपण करून श्रोत्यांच्या कानामध्ये जणू काही त्यांची पेरणी केली जाईल, आणि नंतर जे आहे त्यांना अंकुरित करण्यात येईल. म्हणजे त्यानंतर पुढील अध्यायांमध्ये त्या बीजांचा विस्तार करून, त्या विषयांचा विस्तार करून आपल्याला तो विषय सांगण्यात येईल. ज्याप्रमाणे बीजची जाहले तरू की भांगारूची अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तारू तेहे जग, असं माऊलींनी पुढे म्हटलेलं आहे. की एखादा आपण झाड जर पाहिलं तर हे झाड कशामध्ये असतं, तर बीजामध्ये असतं. एका बीजापासूनच एका वृक्षाची निर्मिती होत असते. मग त्या वृक्षाला जे काही पानं आहेत, फळं आहेत, फुलं आहेत, फांद्या आहेत, बुंधा आहे, हे सर्व कशामध्ये आहे, तर त्या बीजामध्ये आहे. तद्वत त्याप्रमाणे पुढे सांगितलं जाणारा जो काही विस्तार आहे त्या विस्ताराचं बीज मूळ या अध्यायामध्ये आहे. म्हणून त्याला सिद्धांत बीजाचा भरून ठेविला मुळा उघडीला जाईल तो, असं म्हटलेलं आहे. की सिद्धांत रूपी बीजांचा भरून ठेवलेला जी ही कणगी आहे, कणगा आहे, तर तो आता या 7व्या अध्यायामध्ये उघडला जाईल. म्हणजे पुढील विषयांचं मूळ या अध्यायामध्ये सांगितलं जाईल, असा एक याचा सरळ सरळ अर्थ आहे. आणखी काही जर विस्तार आणि शंका असेल तर त्याचा खुलासा करावा, जेणेकरून पूर्ण अभ्यास करून त्याचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन. या व्यतिरिक्त 2 शंका ज्या राहिलेल्या आहेत, मी सांगितल्याप्रमाणे त्यांचं चिंतन करून सोप्यातल्या सोप्या भाषेमध्ये कसं व्यक्त करता येईल याचा मी प्रयत्न करतो. वेगळी रेकॉर्डिंग मी त्याकरता पाठवतो. आता यापुढे 7व्या अध्यायाचं चिंतन आरंभ होत आहे भगवंताच्या मुखातनं. श्री भगवान उवाच मय्यासक्त मनाः पार्थ योगम युञ्जन् मदाश्रयः असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु ज्ञानन्तेऽहं सविज्ञानमिदं वक्ष्याम्यशेषतः यज्ञात्वा नेह भूयोऽन्यत् ज्ञातव्यमवशिष्यते. भगवान आता म्हणतात, अर्जुना, माझ्या ठिकाणी ज्याचं चित्त आसक्त झालेलं आहे, मय्यासक्त मना, हा बर, मीच ज्याला आश्रय झालेला आहे, मदाश्रय हा असा जो तू, तर चित्त निरोध स्वरूप योग करीत असताना ज्या प्रकाराने तुझ्या ठिकाणी कोणताही संशय न राहता तू मला पूर्णपणाने जाणशील, तो प्रकार आता ऐक. जे अर्जुन कसा आहे, तर चित्त निरोध स्वरूप योग करणारा आहे. त्यानंतर अर्जुनाचं चित्त भगवंताच्याच ठिकाणी आसक्त आहे आणि अर्जुनाला आश्रय हा केवळ भगवंताचाच आहे. मग असा जो असलेला अर्जुन आहे त्याला भगवान म्हणतात की
मला तू पूर्णपणाने जाणशील आणि तुझ्या अंतःकरणामध्ये कोणत्याही प्रकारचा संशय राहणार नाही, असा जो प्रकार आहे, म्हणजे असं जे माझं लक्षण आहे, तर ते मी तुला सांगेन, ते तू ऐक. मी तुला विज्ञानासह हे ज्ञान पूर्णपणाने सांगतो की जे ऐकल्यानंतर या जगतामध्ये पुन्हा दुसरं काहीही जाणायचं शिल्लक राहत नाही. या अध्यायाचं वैशिष्ट्य असं आहे, ज्ञान, अज्ञान आणि विज्ञान या तिन्हीच्या माऊलींनी फार सुंदर व्याख्या केलेल्या आहेत. जसं आपल्याला ते कर्म, अकर्म आणि विकर्म आलं होतं ना, तर त्याप्रमाणे या ठिकाणी विज्ञान, ज्ञान आणि अज्ञान यांचं चिंतन आलेलं आहे. आणि भगवान सांगतात की जे एक जाणलं, म्हणजे ते ज्ञान प्राप्त झालं ना, की पुन्हा वेगळं काही जाणण्याची आवश्यकता राहत नाही, जाण्याचं शिल्लक राहत नाही. इथे विज्ञान आणि अज्ञान हे वेगळे आहेत. मुख्य ज्ञातव्य जर काही असेल तर ते ज्ञान सांगितलेलं आहे. आणि असं आहे, खरंच असं होऊ शकतं काय की जगामध्ये एकाच ज्ञान झालं की सगळ्याच ज्ञान होतं? या संबंधामध्ये उपनिषदामध्ये एक सुंदर कथा आहे. एक श्वेतकेतू नावाचे ऋषी होते. त्यांच्या वडिलांनी त्यांना अध्ययन करण्याकरता गुरुगृही पाठवलं. बुद्धिमान होते श्वेतकेतू. त्यांनी 12 वर्ष गुरुगृही अध्ययन केलं, विद्येत निष्णात झाले आणि घरी परत आले. परंतु त्यांच्या मनामध्ये असा एक विकल्प निर्माण झाला की मी जे अध्ययन करून आलोय, मी जे ज्ञान संपादन करून आलो, ते माझ्या वडिलांना माहिती नाही. जर त्यांना माहिती असतं तर त्यांनी मला यांच्याकडे कशाला पाठवलं असतं, गुरूंकडे कशाला पाठवलं असतं. ज्या अर्थी मला गुरुकडे पाठवून तिथून मला ज्ञान संपन्न करून घरी बोलावतात, त्या अर्थी यांना ते प्राप्त नाही. आणि म्हणून त्याच्या ठिकाणी थोडासा अहंकार निर्माण झाला की वडिलांनाही जे माहिती नाही ते मी जाणतो. त्याच्या ठिकाणी असलेला तो अभिमान श्वेतकेतूच्या वडिलांनी पाहिला आणि तो अभिमान निवृत्त करण्याकरता म्हणून त्यांनी एक दिवस श्वेतकेतूला बोलावून घेतलं. श्वेतकेतू, गुरुगृही जाऊन अध्ययन करून आलास? होय, अध्ययन करून आलो. मी तुझी कीर्ती ऐकली, तू एक बुद्धिमान विद्यार्थी म्हणून त्या ठिकाणी नावाजल्या गेलायस. होय बाबा. मग मला तुला काही प्रश्न विचारण्याची इच्छा आहे, विचारू शकतो काय? बाबा विचारा. मग या श्वेतकेतूला त्यांनी प्रश्न विचारला की अशी कोणती वस्तू आहे की जी एक जाणली असता जगातलं सर्व जाणल्यासारखं होतं, पुन्हा वेगळं काही जाणायचं शिल्लक राहत नाही. एकेन विज्ञातेवा सर्वम विज्ञातम स्यात्. एक जाणलं की सगळं जाणलं जातं. हा प्रश्न ऐकल्याबरोबर श्वेतकेतू थोडासा आश्चर्यचकित झाला. बाबा, एकाच ज्ञान झालं असता सर्वांच ज्ञान होईल असं काय असेल? जगामध्ये अशी कशी कोणती वस्तू असू शकेल? पूर्ण विचार त्याने केला आणि नंतर सांगितलं, नाही, मी हे काही जाणू शकलेलो नाहीये, मला माहिती नाहीये. पण त्या श्वेतकेतूच्या लक्षात आलं की आल्या प्रश्न आपल्या मनामध्ये, आपल्या वागणुकीमध्ये थोडासा अभिमानाचा दर्प होता आणि कदाचित तो घालवण्याकरता म्हणूनच वडिलांनी आपल्याला हा प्रश्न विचारलाय. आणि ज्या अर्थी त्यांनी हा प्रश्न विचारलाय त्या अर्थी त्यांना या प्रश्नाचं उत्तर माहिती असावं. माझ्या दर्प दलनाकरता म्हणूनच त्यांनी हा प्रश्न विचारलेला आहे. म्हणून तो वडिलांना शरण गेला आणि सांगितलं की मी आपणा शरण आलेलो आहे, याचं उत्तर आपण सांगा. त्यावेळेला त्या वडिलांनी त्या श्वेतकेतू समोर एक खिळा पकडला, त्याला विचारलं, हे काय आहे सांग. त्यावेळेस तो श्वेतकेतू म्हणाला, बाबा, हा लोखंडी खिळा आहे. त्यावेळेस वडील म्हणाले, उत्तर चांगलं दिलंस, नुसता खिळा आहे असं म्हणाला नाही, हा लोखंडी खिळा आहे हे म्हणालाच, उत्तम झालं.
त्याच्या समोर श्वेतगिरी समोर एक घागर पकडले, घट पकडला, विचारलं हे काय आहे? ते श्वेतकेतूने उत्तर दिलं, हा मातीचा घट आहे. यावरही ते म्हणाले की नुसता घट आहे असं न म्हणता मातीचा घट आहे असं जे म्हणालास ते फार चांगलं केलंस. बाळ, मातीपासनं अनेक पदार्थ निर्माण होतात, म्हणजे वस्तू निर्माण होतात. सुरई असेल, परळ असेल, घट असेल किंवा अन्य अनेक असतील. पण या सर्वांचं मूळ कारण काय आहे? उपादान कारण काय आहे? तर माती आहे. त्यामुळे एका मातीचं ज्ञान झालं की त्या मातीपासून निर्माण झालेले जेवढे काही पदार्थ आहेत त्या सर्व पदार्थांचं ज्ञान जसं होतं, वेगळे ते जाणावे लागत नाहीत, त्याप्रमाणे या सर्व जगताला अधिष्ठानभूत असलेला जो परमात्मा आहे त्या परमात्म्याचं एकदा का ज्ञान झालं की त्या परमात्म्याला जाणल्यानंतर, ते ज्ञान झाल्यानंतर या लोकामध्ये, जगतामध्ये पुन्हा ज्ञातव्य म्हणून काहीही शिल्लक राहत नाही. यज्ञात्वा इह भूयः अन्यत् ज्ञातव्यम न अवशिष्यते. मग हे वैभव कुणाचं आहे? तर त्या ज्ञानाचं आहे, म्हणजे यथार्थ ज्ञानाचं आहे, अर्थात प्रमा ज्ञानाचं आहे, अर्थात परमात्म ज्ञानाचं आहे. म्हणून अज्ञानाचं लक्षण सांगून, विज्ञानाचं स्वरूप सांगून ते ज्ञान मी तुला सांगतो अशी प्रतिज्ञा जी आहे या पहिल्या 2 श्लोकामध्ये भगवंतांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते. मिळे जेने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान असं जे म्हटलेलं आहे, तर ते ज्ञान या ठिकाणी. आता यावरचं व्याख्यान बघा. ऐका मग बोले पार्थासी अनंत, आता योगयुक्त झालासी तू, तरी जेणे ज्ञाने समग्राते मज अर्जुना सहज जाणशील. माऊली म्हणतात, श्रोते हो ऐका. भगवान श्री कृष्ण अर्जुनाला काय म्हणतात की अर्जुना, तू आता या योगाचं श्रवण करून समाधानयुक्त झालेला आहेस. तर आता ज्या ज्ञानाने मला संपूर्णतया जाणशील ते विज्ञानासहित ज्ञान मी तुला सांगेन. तळहाती जाण रत्न जैसे, म्हणजे आपल्या तळहातावरचं रत्न जसं आपल्याला पूर्णपणाने कळतं, आपण त्याला जाणू शकतो, त्याप्रमाणे ज्या योगाने मला तू पूर्णपणाने जाणशील तसं मी तुला विज्ञानासह ज्ञान सांगतो. मग आता इथे भगवान म्हणतात विज्ञान सहितम ज्ञानम सविज्ञानम इदम ज्ञानम, म्हणजे पहिले विज्ञान आणि मग ज्ञान. मग प्रश्न असा निर्माण होतो की या ज्ञानाच्या प्रकरणात विज्ञानाची काय आवश्यकता आहे? करावे ते काय जाणून विज्ञान, ऐसे तुझे मन सांगे जरी. जर अशी तुला मनाने शंका येत असेल तर सांगतो की ज्ञानाच्या आधी ते विज्ञानच जाणावं लागतं आणि तेच जाणणं आवश्यक आहे. तरी आधी त्याची जाणणे निशंक असे आवश्यक सर्वथैव. अर्थात जोपर्यंत विज्ञान कळत नाही तोपर्यंत ज्ञानाची प्राप्ती होऊ शकत नाही. कारण मग पार्था पाहे ज्ञानाची वेळे, झाकती गा डोळे जाणीवेचे, टेकता तिरास नाव जैसी पार्था ढळेना सर्वथा स्वभावेची. विज्ञानच पहिले का जाणावं लागतं? तर याकरता सांगतात की विज्ञानाचं स्वरूप समजलं की ब्रह्माचं अपरोक्ष ज्ञान होतं. आणि ज्या वेळेला ब्रह्माचं अपरोक्ष ज्ञान होतं म्हणजे आत्मसाक्षात्कार होतो, आत्मानुभव होतो, त्या वेळेला मी ब्रह्म आहे
या अंतःकरण वृत्तीचे डोळे, त्यांचा आश्रय म्हणजे विषयांच्या अभावी हे आपोआप मिटतात. त्याला उदाहरण देतात, जशी नाव तीराला टेकली की पुढे सरकत नाही, त्याप्रमाणे आश्रयभूत असलेल्या विषयांच्या अभावी ज्या स्वरूप भूत ज्ञानामध्ये वृत्तीचा प्रवेश होत नाही आणि साध्य प्राप्त झाल्यामुळे आत्मानात्म विचार हा देखील मागच्या पावली परततो आणि आत्म्याची सिद्धी होण्याकरता आत्मव्याप्य हेतू व आत्म्याचे सादृश्य असलेला दृष्टांतच उपलब्ध नसल्यामुळे ज्याच्या स्वरूपामध्ये तर्क आपलं स्थान मिळवू शकत नाही, अर्जुना, त्याला ब्रह्मज्ञान असं म्हटलं गेलेलं आहे. याचा अर्थ आता आपण लक्षात घ्या की विज्ञानाचं स्वरूप ज्या वेळेला कळतं त्यावेळेला त्याच्यानंतर अपरोक्ष ज्ञान होतं आणि अपरोक्ष ज्ञान ज्या वेळेला होतं त्यावेळेला मी ब्रह्म आहे ही गोष्ट सिद्ध होते. मग ज्या वेळेला मी ब्रह्म आहे त्यावेळेला सर्वम खलु इदम ब्रह्म, सर्वत्र जर ब्रह्म भावाचंच दर्शन होतं तर अंतःकरण जे बाह्य विषय घेण्याकरता प्रवृत्त झालेलं असतं त्याला आपल्या वाचून दुसरा कोणता विषयच राहिलेला नसल्यामुळे तो कुणाला पाहिल तर त्याचे डोळे जे आहेत ते आपोआप मिटले जातात आणि त्याचे डोळे मिटल्यामुळे त्या विषयांच्या अभावामुळे मध्ये स्वरूपभूत ज्ञानामध्ये त्या वृत्तीचा प्रवेशच होत नाही आणि असं ते आत्मस्वरूप साध्य झाल्यामुळे, प्राप्त झाल्यामुळे आता आत्मा अनात्मा विचार जो आहे तो मागच्या पावली परततो. जोपर्यंत परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत आत्मा काय अनात्मा काय यांचा विचार आहे, परंतु एकदा का ती प्राप्ती झाली की मग आत्मानात्म विचार देखील त्या ठिकाणी राहत नाही. म्हणून सांगतात, प्रवेशना जेथे तैसी ती जाणीव, मागे वळे धाव विचाराची, पांगुळते जेथे तर्काचे चातुर्य, तेची ज्ञान होय धनंजया. आणि मग ज्या ठिकाणी अशा पद्धतीने वृत्तीचा प्रवेश होत नाही, आत्मानात्म विचारही पोहोचत नाही आणि ज्याच्या स्वरूपामध्ये तर्क आपलं स्थान मिळवू शकत नाही, तो तर्क पांगुळला जातो, म्हणजे लुळा पडतो, अर्जुना, त्यालाच ब्रह्मज्ञान असं म्हणतात. म्हणजे ज्ञान शब्दाचा अर्थ काय झाला? आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान, तत्वज्ञान. ज्ञान शब्दाचा सरळ सरळ असा अर्थ आहे. मग आता आम्हाला ज्ञान कळालं, मग विज्ञान म्हणजे काय? तर सांगतात की प्रकृतीपासून पृथ्वीपर्यंत असलेला जो कार्यकारणात्मक प्रपंच आहे त्याला विज्ञान असं म्हणतात. म्हणून बघा, विज्ञानाची व्याख्या कशी केली की हे जे ब्रह्मज्ञान आहे ना, आता आपण जे ब्रह्मज्ञान पाहिलं की ज्या ठिकाणी वृत्तीचा प्रवेश नाही, जाणीव मागे ज्या ठिकाणावरनं वळते, जाणीवेला, वृत्ती या शब्दाचा अर्थ सोपा सोपा करा, स्वामीजींनी फार मोठे उपकार केले. जाणीवेला देखील ज्या ठिकाणी प्रवेश नाही, विचाराची धाव ज्या ठिकाणी नाही, तर्क ज्या ठिकाणी प्राप्त होत नाही, लुळा पडतो, असं ते ब्रह्मज्ञान. मग या ब्रह्मज्ञानाहून इतर असलेलं जे काही प्रापंचिक आहे त्याला निसंदेह विज्ञान म्हणा. मग आता या ब्रह्मज्ञानाहून व्यतिरिक्त अन्य काय आहे जे प्रापंचिक आहे, ते ज्याला प्रपंच म्हणतात? तर प्रकृतीपासून पृथ्वीपर्यंत असलेला कार्यकारणात्मक प्रपंच, त्याला विज्ञान म्हणायचं. आणि हा प्रपंच खरा आहे असं मानणं यालाच अज्ञान असं म्हणतात. म्हणून सांगतात, अर्जुना, या ज्ञानाबरोबर हे विज्ञान आणि अज्ञान
हे दोन्हीही गोष्टी जाणून घे. धनुर्धरा सत्य मानने विज्ञान तेची ते अज्ञान हेही जाण. म्हणजे जे विज्ञान म्हणून आपण पाहिलंय ते विज्ञान खरं मानणं हेच खरं असलेलं अज्ञान आहे. मग आघवे अज्ञान जेणे हार पेल समूळ जळेल विज्ञान नाही आणि कते ज्ञान सर्वथा आपण स्वरूपे होऊन राहू जेणे. मग सांगतात आता मी तुला असा ज्ञानाचा उपदेश केल्यानंतर, ज्ञानाचा म्हणजे ब्रह्मज्ञानाचा उपदेश केल्यानंतर ब्रह्मविषयक अज्ञान आणि प्रपंचाला सत्य समजण्याचं अज्ञान हे पूर्णपणाने नष्ट होईल. त्याप्रमाणेच प्रपंचरूप विज्ञान हे देखील संपूर्ण बाधित होईल आणि त्याच्या ठिकाणी मिथ्यात्वाचा निश्चय होऊन मी ब्रह्म आहे हे वृत्ती ज्ञान जे आहे ते वृत्ती ज्ञानच ब्रह्मस्वरूप होऊन जाईल. म्हणजे पुन्हा वृत्ती ज्ञान देखील अहम ब्रह्मास्मी हे देखील शिल्लक राहणार नाही. जसं स्वामीजींनी म्हटलेलं आहे, सोहम तेही अस्तवले. अहम देहा हा म्हणण्यापेक्षा सोहम म्हणणं हे कधीही चांगलं, अहम ब्रह्मास्मी म्हणणं तेही चांगलं. परंतु सरते शेवटी तो अहम ब्रह्मास्मी जो आहे तो देखील नष्ट झाला पाहिजे. म्हणून सोहम तेही अस्तवले, ते वृत्ती ज्ञान देखील ब्रह्मस्वरूपच होऊन जातं. मग त्यावेळेला सोहम हे देखील शिल्लक राहत नाही, केवलता प्राप्त होत असते. म्हणजे एकाच्या सापेक्ष जर अन्य अंक असतील तर त्या एकाला किंमत आहे, परंतु एकाच्या सापेक्ष जर काहीच नसेल तर त्या एकाला तरी काय किंमत आहे. म्हणून अशी जी केवलता असते त्यालाच कैवल्य असं म्हटलेलं आहे. म्हणजेच त्या मोक्ष स्वरूपाला तो प्राप्त होतो. मग सांगतात जेणे वक्त्याचे तो खुंटते व्याख्यान होते समाधान श्रोतयांचे. म्हणजे ज्या योगाने सांगणाऱ्याचं बोलणं कुंठित होईल, ऐकण्याचा छंद नष्ट होईल, असं ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ते ज्ञान हा लहान हा मोठा असा भेद उरू देत नाही. जेणे सान थोर ऐसा नुरे भेद गूढ जे अभेद ज्ञानवरम. आणि म्हणून अशी जी काही गुप्त गोष्ट आहे अर्जुना, ती मी शब्दाने प्रकाशित करीन. अर्जुना, जे ज्ञान शब्द रूपाने थोडं असलं तरी ब्रह्मरूपाने फार मोठं आहे. म्हणून मनातील सर्व इच्छा या ठिकाणी पूर्ण होतात. म्हणजे आता या 2 श्लोकातनं ज्ञान, अज्ञान आणि विज्ञान यांची लक्षणं आपल्याला लक्षात आली बघा. ज्ञान म्हणजे काय तर ब्रह्मज्ञान, मी कोण आहे याचं यथार्थ ज्ञान, यालाच ज्ञान असं म्हटलेलं आहे. विज्ञान म्हणजे काय, मायेपासून ते पृथ्वीपर्यंत असलेला जो काही प्रपंच आहे, कार्यकारणात्मक प्रपंच. कार्यकारणात्मक म्हणजे काय, एक दुसऱ्याचं कार्य आहे तर दुसरं पहिलं दुसऱ्याचं कारण आहे. असं कार्यकारणात्मक असलेला जो प्रपंच आहे तो म्हणजे विज्ञान आहे. आणि हा जो प्रपंच आहे हा खरा मानणं म्हणजेच अज्ञान आहे. म्हणजे एका ब्रह्मस्वरूपा व्यतिरिक्त आकाश खरं आहे, महत्त्व खरं आहे, बुद्धी खरी आहे, वारा खरा आहे, पाणी खरं आहे. अशा पद्धतीने यांच्या ठिकाणी असलेली जी काही सत्यत्व भावना आहे त्यालाच अज्ञान असं माऊलींनी म्हटलेलं आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो की खरंच आपल्याला प्रत्यही अनुभवाला येणाऱ्या या गोष्टी आहेत आणि त्यांना आपण खोटं मानायचं काय? ते खरे नाहीत का असा प्रश्न निर्माण होतो.
पंचदशीमध्ये या संबंधाने खूप काही चिंतन केलेलं आहे. सतला सोडून अन्य कोणतेही पदार्थ खरे आहेत असं वेदांताला मान्य नाही, तर ते मिथ्या आहेत. मिथ्या आहेत शब्दाचा अर्थ काय आहे? भाषित होतात, त्यांचा भास होतो, परंतु ते बाधितही होतात, म्हणजे नंतर कधीतरी त्यांचा बाधाही होत असतो, म्हणून त्यांना मिथ्या असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणून माऊलीने देखील बघा हरिपाठामध्ये लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झार हरिवीण असं म्हटलेलं आहे. तर या संसाराला अथवा व्यवहाराला माऊलींनी लटका शब्द वापरलेला आहे. काय वेदांताची भूमिका जर आपण पाहिली तर फार वेगळी भूमिका आहे. त्यांचा मुख्य वाद आहे तो अजातवाद आहे, म्हणजे काही झालंच नाही तो अजातवाद. एक उदाहरण सांगतो. आपण जर 100 माणसांना विचारलं जग आहे की नाही, खरं आहे की खोटं आहे, तुमचं काय मत आहे, तर निश्चितपणे मी असं म्हणेन की सर्वच सांगतील जगत हा आमच्या अनुभवाचा विषय आहे, प्रत्यक्षाचा विषय आहे, यामुळे जग खरं आहेच. परंतु संतांना जर आपण विचारलं तर संत सांगतात प्रपंच एक झाला होता, हे तो स्वरूपी मिथ्या वार्ता, पुढे होईल मागुता, हे कल्पांती घडेना. शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांनी असं व्याख्यान केलेलं आहे की प्रपंच झाला होता, संसार झाला होता, हीच गोष्ट मुळात खोटी आहे, आणि पुढे होईल असं जर कोणी म्हणेल तर हे कल्पांती देखील घडणार नाही. म्हणजे जगताचं अस्तित्वच मानायला तयार नाही. किंबहुना माऊलीने देखील एक ठिकाणी असं म्हटलंय, आगाजी झालेची नाही तयाची वार्ता पुससी काही. जे कधी झालंच नाहीये त्याविषयी आपण काय विचारत आहात? त्यांच्या दृष्टिकोनातून या कार्यकारणात्मक असलेल्या प्रपंचाला स्वतंत्र अस्तित्वच नाहीये. जसा दोरीवरती भासलेला सर्प, या सर्पाला स्वतंत्र अस्तित्व नाही, केवळ प्रतिभास मात्र तो आहे, तद्वत परब्रह्म स्वरूपावरती हे जगत केवळ भासमान आहे, अध्यस्त आहे, अधिष्ठान ब्रह्मा व्यतिरिक्त अन्य काहीही नाहीये. परंतु ज्याप्रमाणे दोरीवर भासलेल्या सर्पाला खरं मानणं हे अज्ञान आहे, तद्वत अधिष्ठानभूत असलेल्या परब्रह्म स्वरूपावरती अध्यस्त असलेल्या या जगताला, कार्यकारणात्मक प्रपंचाला खरं मानणं हेच अज्ञान आहे असं म्हणतात. अज्ञानाची व्याख्या केली आहे, विज्ञानाची केली आणि ज्ञानाची केली. 17 अभंग याकरता खर्च झालेत. यानंतर सांगतात मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये यतताम अपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ति तत्वतः. आपण ज्ञानाचं वैभव पाहून आलो ना या मागच्या ओव्यांमध्ये, की ते ज्ञान जर प्राप्त झालं तर ते ज्ञान सांगणाऱ्याचं बोलणं कुंठित करतं. म्हणजे आता बोलायची गरज शिल्लक राहत नाही, ऐकणाऱ्याच्या ऐकण्याचा छंद नष्ट करतं. म्हणजे त्याला आता ऐकण्यासारखं काही शिल्लक राहत नाही. आणि ते ज्ञान प्राप्त झालं की लहान मोठा असा कोणताही भेद ते शिल्लक ठेवत नाही. मग असं जे ज्ञान आहे ते ज्ञान शब्दरूपाने थोडं आहे, ब्रह्मरूपाने मोठं आहे आणि मनातील सर्व इच्छा पूर्ण करणार आहे. मग ते ज्ञान प्राप्त करण्याकरता किती जण उत्सुक आहेत, या करताचं जे गणित आहे ते गणित आता पुढे सांगतात. हजारो मनुष्यांमध्ये एखादा असा असतो की जो ज्ञानप्राप्तीसाठी प्रयत्न करतो, आणि त्या प्रयत्न करणाऱ्या सिद्धांमध्ये देखील
कुणीतरी एखादाच मला तत्वतः जाणतो. किंबहुना हे सांगत असताना भगवंताचा असाही अभिप्राय असेल की अर्जुना, अरे मी जे तुला सांगतोय ते फार महत्वाचं सांगतोय, की हे जाणून घेण्याकरता हजारो लोकांमधून एखादाच कोणी प्रयत्नशील असतो. आणि असे जे काही प्रयत्न करणारे आहेत, या प्रयत्न करणाऱ्यांमध्ये देखील एखादा कोणी मला जाणतो. म्हणजे आता विचार करा, जर लाखो करोडोंमध्ये जर एखादा जाणणारा असेल तर हे ज्ञान प्राप्त होणं किती दुर्लभ आहे. पण असं दुर्लभ असलेलं ज्ञान मी तुला सांगणार आहे. या श्लोकावरचं व्याख्यान करतात, लाभावे हे ज्ञान तीव्र इच्छा ऐसी, धरोनी मानसी झटे जो का, पार्था सहस्रात ऐसा एखादाच, आढळेगा साच यत्नशील. फार सुंदर वर्णन आहे. अर्जुना, ज्या ज्ञानाचं वैभव तू ऐकलंयस ना, त्या ज्ञानाच्या अधिकारी फार दुर्लभ आहेत. हजारो मनुष्यांमध्ये एखाद्यालाच या ज्ञानाविषयी इच्छा निर्माण होते. आणि तसंच या इच्छा करणाऱ्या पुष्कळ मनुष्यांमध्ये देखील एखादाच त्या परमात्मा स्वरूपाला तत्वतः यथार्थतः जाणतो. काय आहे? ब्रह्मज्ञान प्राप्त होणं म्हणजेच मोक्ष प्राप्त होणे. म्हणून मुमुक्षा म्हणा अथवा ज्ञातुम इच्छा जिज्ञासा म्हणा, ही सर्वांच्याच ठिकाणी असते असं नाही. मला कळावं ही अपेक्षा पाहायला मिळेल, परंतु अनायासे कळावं त्याकरता प्रयत्न करण्याची कोणाची अपेक्षा नसते. आणि किंबहुना काहीतर असेही मिळतील, विना प्रयत्नाने जरी एखादा ते तत्वज्ञान सांगण्याकरता प्रवृत्त झाला तरी ते नको म्हणतात. कारण की मुमुक्षाच नसते, जिज्ञासाच नसते. पुराणांमध्ये भक्तवर्य प्रल्हाद महाराजांच्या चरित्रामध्ये एक चिंतन, असं फार सुंदर चिंतन दिलेलं आहे. ज्या वेळेला भगवान भक्तवर्य प्रल्हादांना म्हणाले, प्रल्हाद मी तुम्हाला वैकुंठाला घेऊन जातो, तर प्रल्हाद महाराज म्हणाले, नैतान विहाय कृपणान विमुमुक्ष एकः. देवा, प्रजेला सोडून एकट्याने मुक्त होण्याची इच्छा करत नाही. माझ्या प्रजागणांना देखील आपण आपल्या समवेत घ्या. त्यावेळेला भगवंतांनी सांगितलं की जा असं करा, ज्याला येण्याची इच्छा असेल त्याला घेऊन या, मी सर्वांना नेतो. भक्तवर्य प्रल्हाद आपल्या प्रजेमध्ये फिरले, प्रत्येकाला सांगत होते की भगवान स्वतः आपल्याला वैकुंठाला नेण्याकरता तयार आहेत, चला. त्यावेळेस प्रत्येक जण काही ना काही कारण सांगत असे. मुलीचं लग्न आहे, अमुक आहे, तमुक आहे, माणसात कोणी मिळालं नाही. मग शेवटी रस्त्याने येत असताना बाजूला एका अपवित्र जागेमध्ये एक डुक्कर दिसलं. प्रल्हाद त्या डुकराला म्हणाले, भगवान वैकुंठाला न्यायला तयार आहेत, मुक्त होशील या दुःख देवणीतून, येतो का? त्या डुकराने उत्तर दिलं, प्रल्हाद महाराज, तुम्ही या राज्याचे राजे आहात, मी यायला तयार आहे, तुमचा मान मी राखतो, पण माझी एक अट आहे, मी एकटा येणार नाही. माझे जे नातेवाईक आहेत त्यांना सुद्धा सोबत घ्यावं लागेल. प्रल्हाद महाराज म्हणाले, ठीक आहे. आणि म्हणून त्या डुकराने आपले सगळे जे आहेत ते एकत्र केले. आता निघायचं, पण एवढ्यात त्या डुकराने एक प्रश्न विचारला, प्रल्हाद महाराज, एक अडचण आहे. काय अडचण आहे?
आम्ही वैकुंठात येऊ, तर वैकुंठामध्ये हे आमचं खाद्य आम्हाला मिळेल काय? प्रल्हादाने डोक्याला हात लावला. अरे वैकुंठात हे खाद्य कसलं आलं? वैकुंठामध्ये तुम्हाला अमृत पंचपक्वान्नाचा चांगला स्वाद मिळेल, ते भक्षण करायला मिळतील. मग त्या डुकराने सांगितलं, महाराज माफ करा, पण आम्हाला जर हे आमचं खाद्य मिळणार नसेल तर आम्ही देखील यायला तयार आहे. अर्थ काय कळाला? मुमुक्षा म्हणा किंवा जिज्ञासा म्हणा, हे किती जणांमध्ये हो? फार थोडी. म्हणून अद्वैत वासना पुंसाम द्वित्रीणाम उपजायते, असं आपल्याला चिंतन पाहायला मिळतं. म्हणून भगवंताने सांगितलंय, हजारो मनुष्यामध्ये एखाद्याच्याच ठिकाणी या ज्ञानाविषयी इच्छा निर्माण होते. पार्था सहस्रात ऐसा एखादाच आढळेगा साच यत्नशील. त्या ज्ञानप्राप्ती करता प्रयत्नशील एखादाच आढळतो, आणि त्यांमध्ये देखील जो पूर्ण ज्ञानी होईल असा विरळाच. भरले त्रैलोक्य तयातील शूर एक एक वीर निवडूनी, लक्षावधी सेना उभारीती साच परी एखादाच तया माझी. याला उदाहरण देतात की जसं या प्राण्यांनी भरलेल्या त्रिभुवनात एक एक चांगला पराक्रमी निवडून काढून कशी तरी लाख संख्येपर्यंत सेना तयार केली जाते. माणसं तर पुष्कळ आहेत, परंतु सैनिक म्हणून ज्याला घ्यायचं आहे तर तो त्यातला पराक्रमी निवडून घेतला जातो की नाही. आणि मग असे निवडून 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 पराक्रमी घेतले जातात. त्यांची संख्या लाख पर्यंत केली जाते, म्हणजे विशिष्ट संख्या केली जाते. परंतु असे सैनिक जरी अनेक असले तरी सुद्धा त्या सेनेत प्रविष्ट झाल्यावरही ज्या वेळेला युद्धामध्ये प्रत्यक्ष शत्रूशी सामना होतो, त्यावेळेला शत्रूने सोडलेल्या बाणांच्या टोकाचे किंवा तलवारीच्या धारेचे लोखंड ज्या वेळेला शरीरातील मांसाला चेंदामेंदा करतं, त्यावेळेला तो आघात सर्व सहन करून मरणाला तोंड देऊन एखादाच असा धैर्यवान असतो की जो विजय रूपी लक्ष्मीच्या राज्यासनावर बसतो. जे सैनिक म्हणून गेलाय इथपर्यंत ठीक आहे, सैन्यामध्ये भरती झाली आहे, परंतु ज्यावेळेला प्रत्यक्षात युद्ध होतं त्यावेळेला परपक्षाकडनं जे आघात होतात ते आघात सहन करून जो पुन्हा लढतो आणि शत्रूला ठार करतो, असा शूरवीर जो आहे तो एखादाच मिळतो. नाहीतर परपक्षाकडची गोळी लागली की बस त्या ठिकाणी सर्व समाप्त होऊन जातं. परंतु एखादाच विशिष्ट असा असतो. हे जसं आहे त्याप्रमाणे इच्छा करणारेच दुर्लभ, आणि त्यामध्ये सुद्धा एखादाच कोणी असा असतो की जो परिपूर्णतः जाणतो. हे जसं उदाहरण दिलंय सैनिकांचं, त्याला सिद्धांत सांगतात की त्याप्रमाणे तैसे कोट्यावधी रिघती साधक महापुरी देख आस्थेची. त्याप्रमाणे म्हणे ज्ञानाच्या इच्छेच्या महापुरात कोट्यावधी साधक प्रवेश करतात, परंतु ज्ञान प्राप्तीच्या पलीकडच्या तीरापर्यंत पोहोचून किंवा पोहून बाहेर निघेल असा साधक एखादाच असतो. परी एखादाच गाठीतो साचार पार्था पहिलं तीर प्राप्ती रूप. स्पर्धा जिंकण्याकरता तर अनेक स्पर्धक येत असतात, परंतु एखादाच त्यामध्ये असा असतो की जो ती स्पर्धा जिंकतो. म्हणून हे ज्ञान नव्हे साधारण, याचे थोरपण वर्णनीय. परी करू पुढे तयाचे वर्णन, प्रस्तुत विज्ञान ऐके आता. स्वामी म्हणतात असं असल्यामुळे हे ज्ञान सामान्य नाहीये, आणि हे ज्ञान सांगणं हे देखील फार महत्वाची गोष्ट आहे. परंतु हे ज्ञान कसं आहे
म्हणजे ब्रह्मज्ञानाचं स्वरूप काय आहे, ब्रह्मज्ञानाचं लक्षण काय आहे, ते तुला नंतर पुढे आम्ही सांगू. हे ज्ञान सांगण्यापूर्वी, म्हणजे ब्रह्मज्ञानाचं लक्षण, ब्रह्मज्ञानाचं स्वरूप सांगण्यापूर्वी आता तुला विज्ञानाचं स्वरूप सांगतो, विज्ञानाचं लक्षण सांगतो. ते ऐक आणि त्याचा विचार कर. परी ते बोलो येईल पाहे, आता प्रस्तुत ऐके. बघा, जे ज्ञानाचं महत्व काय आहे हे या तृतीय श्लोकामध्ये सांगितलं. आणि हा ज्ञान विज्ञान योग आहे ना. मग पहिले विज्ञान सांगतात. विज्ञान खरं मानणारा तोच अज्ञानी, तेच अज्ञान. आणि मग पुढे ब्रह्मज्ञानाचा विचार व्यक्त करणार आहे. मग आता पहिले विज्ञानाचं लक्षण आहे. भूमिरापो नलो वायु खम मनो बुद्धिरेव च अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. सरळ अर्थ असा आहे की पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी, अहंकार अशी ही प्रत्यक्षात अनुभवाला येणारी 8 प्रकारांनी भिन्न असलेली माझी प्रकृती आहे. भगवान सांगतात प्रत्यक्ष अनुभवाला अशा 8 प्रकारांनी मी येतो. यावरती व्याख्यान करतात. महत्तत्वाधिक पार्था माझी माया, जैसी पडछाया निजांगाची, मूळ मायेते ह्या प्रकृती हे नाव, अष्टविध भाव असे जिचा. म्हणजे अर्जुना, आपल्या शरीराची जशी छाया सावली असते त्याप्रमाणे महत्तत्व हे जिचं पहिलं कार्य आहे, अशी ही पृथ्वीपर्यंत परिणामाला प्राप्त झालेली माझी माया आहे, असं तू लक्षात ठेव. म्हणजे या ठिकाणी माया ही भगवंताची पडछाया आहे असं वर्णन केलेलं आहे. जगद्गुरु श्री तुकोबारायाने देखील आपल्या अभंगामध्ये असं म्हटलेलं आहे. माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया, अंग आणि छाया जया परी. शरीर आणि शरीराची सावली जशी आहे त्याप्रमाणे माया आणि ब्रह्म आहे. पण या ठिकाणी काय सांगतात की या मायेचं पहिलं कार्य म्हणजे महत्तत्व आहे. महत्तत्व शब्दाचा अर्थ काय आहे? अहंकार. आणि अशी ती माया क्रमशः पुढे कार्यकारण रूपाने पृथ्वीपर्यंत परिणामाला प्राप्त झालेली आहे. अर्थात जगत कसं निर्माण झालं या संबंधातलं हे असलेलं चिंतन आहे. म्हणून पंचदशीमध्ये आता हे थोडंसं चिंतन लक्षात घ्या, याचा थोडासा विस्तार आहे. पंचदशीमध्ये महाभूत विवेक नावाचं एक दुसरं प्रकरण आहे. त्यामध्ये असं चिंतन दिलंय, सदैव सौम्य इदमग्रमासीत. छांदोग्य उपनिषदामध्ये या श्रुतीने सृष्टीच्या पूर्वीचे सद्रूप अद्वितीय ब्रह्म आहे, जगाचे कारण म्हणून सांगितलेलं आहे, तर ते वाणी मन यांचा विषय होत नाही आणि त्यामुळे ते इतर पदार्थांप्रमाणे त्याचं ज्ञान होऊ शकत नाही. आणि असं असल्यामुळे त्याचं कार्य असलेल्या त्याची उपाधी अशा भूत पंचकाच्या विवेकद्वारा त्याचं ज्ञान आपल्याला प्राप्त होऊ शकतं. म्हणजे
थेट परमात्म्याचं ज्ञान आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही, पण मग त्या परमात्म्याचं जे कार्य आहे ना, त्या कार्याच्या चिंतनाच्या माध्यमातून आपण त्या परमात्मा स्वरूपापर्यंत पोहोचू शकतो असं म्हटलेलं आहे. काय चिंतन करण्याचे दोन प्रकार आहेत, क्रमचिंतन आणि लयचिंतन. क्रमचिंतन म्हणजे काय आहे? जशी जशी उत्पत्ती होत गेलेली आहे त्या क्रमाने चिंतन करणं याला क्रमचिंतन असं म्हणतात. आणि शेवटापासून मागापर्यंत पहिल्यापर्यंत येणं याला लयचिंतन असं म्हणतात. उदाहरण मी सांगून जातो की पृथ्वी तत्व हे प्रलयामध्ये आप तत्वात विलीन होतं, आप तत्व अग्नि तत्वात विलीन होतं, अग्नि तत्व वायू तत्वात विलीन होतं, वायू तत्व आकाश तत्वात विलीन होतं, आकाश तत्व बुद्धीमध्ये अहंकारामध्ये, आणि मग ते बुद्ध्याधिक जे आहेत महत्त्वाधिक जे आहेत हे मायेमध्ये, आणि माया परब्रह्म स्वरूपी लीन होते. मग असं उलट क्रमाने आपण चिंतन करीत गेलो की त्याला लय चिंतन असं म्हणतात. आणि ज्या क्रमाने उलट क्रमाने आपण चिंतन करत केलोय त्याच्या उलट म्हणजे उत्पत्ती क्रमाने चिंतन करीत आलो की त्याला क्रमचिंतन असं म्हटलं जातं. पण काय आहे, उत्पत्ती क्रमाने चिंतन करणं अवघड जातं. शब्दाने सांगणं ते ठीक आहे हो, की ब्रह्मापासून माया झाली, मायेपासून अमुक झालं, अमुकापासून आकाशापासून वायू झाला, वायूपासून अग्नी झाला, अग्नीपासून पाणी झालं, पाण्यापासून पृथ्वी झाली, वगैरे वगैरे. हे शब्दाने सांगणं सोपं आहे, परंतु याचा अनुभव नाही ना. मग तो अनुभव येण्याकरता क्रमचिंतनापेक्षा लयचिंतन जे आहे ते अधिक उपयोगाला प्राप्त होतं. आणि म्हणूनच पंचदशीकारांनी पहिले महाभूत विवेक सांगितलेला आहे, आणि या महाभूत विवेकाच्या माध्यमातून ते आत्मस्वरूपापर्यंत ब्रह्मापर्यंत जाणार आहेत. आपण जे या ओवीमध्ये पाहतोय की पृथ्वीपर्यंत परिणामाला प्राप्त झालेली माया, म्हणजेच पृथ्वीपासून मायेपर्यंत आपल्याला जावं लागेल, आणि मग ती माया भगवंताची सावली आहे ते आपल्याला लक्षात येणार आहे. मग ही सृष्टी उत्पत्ती कशी झाली या संबंधामध्ये आपल्याला चिंतन येणार आहे. सदद्वैतम श्रुतम यत् पंचभूत विवेकतः बुद्धुम शक्यम ततो भूत पंचकम प्रविविच्यते. म्हणजे जे सत अद्वैत तत्व छांदोग्यामध्ये सांगितलेलं आहे ते पंचमहाभूतांच्या विवेचनानेच जाणणं शक्य असल्यामुळे या प्रकरणामध्ये भूत पंचकांचं विवेचन आम्ही करणार आहोत अशी एक प्रतिज्ञा केली. आणि मग पुढे आता सांगतात, शब्द स्पर्श रूप रसौ गंधो भूत गुणा इमे एक द्वित्री चतुःपंच गुणा व्योमा दिशु क्रमात. आता ते पंचमहाभूतामध्ये कसे कसे गुण आहेत, कोणत्या ठिकाणी कसा गुण आला आणि का आला याचं चिंतन आपल्याला थोडंसं करावं लागणार आहे. आणि त्या चिंतनाच्या माध्यमातूनच मग आपल्याला या भिन्न प्रकाराने अष्टधा स्वरूपाने असलेली जी प्रकृती आहे ती प्रकृती कळणार आहे, आणि त्या प्रकृतीला आधार परमात्मा आहे याची जाणीव होणार आहे. या परा आणि अपरा प्रकृतीचं यथावत ज्ञान झालं की आपण विज्ञान संपन्न झालो असं म्हणायचंय. या प्रकृतीचं ज्ञान होऊन ही प्रकृती खरी मानली की आपण अज्ञान संपन्न झालो म्हणायचंय. आणि या प्रकृतीचं ज्ञान होऊन आपण प्रकृती अतीत असलेला परमात्मा त्याचा अनुभव घेतला, त्याचं ज्ञान संपादन केलं की मग आपण खरे ब्रह्मज्ञानी झालो या स्थितीला प्राप्त होणार आहोत. म्हणून प्रथम विज्ञानाचं जे चिंतन आहे ते आपण करणार आहोत. वेळेची मर्यादा पाहत असताना आता थांबणं आवश्यक असल्या कारणाने या श्लोकापर्यंत प्रस्तावना करून मी थांबतोय. उद्याला भूमिरापो नलो वायु खम मनो बुद्धिरेवच या श्लोकापासूनच पुढील व्याख्यानाला आरंभ होईल.
आत्ता झालेलं वाङ्मयीन पुष्प स्वामीजींच्या चरणारे विंदी, समस्त संत मानवी आळीच्या चरणारे विंदी समर्पित करतो आणि माझ्या वाक प्रपंचाला या ठिकाणी मी पूर्णविराम देतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांतिः शांतिः शांतिः. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. ओम राम कृष्ण हरी.